नमस्कार मित्रांनो. तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही शिक्षक असाल किंवा तुम्ही एक उत्तम सूत्रसंचालक असाल. तुम्हाला याचा अनुभव नक्कीच आला असेल, की एखाद्या कार्यक्रमाची सक्सेस किंवा कितपत यशस्वी झालं याचं जर मोजमाप करायचं असेल, तर त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किती छान झालं याच्यावरच ते अवलंबून असते. चला तर तुम्ही शिक्षक सेवानिवृत्ती समारंभाचं जर सूत्रसंचालन करत असाल, तुमचा शोध इथेच संपलेला आहे. या ठिकाणी एक सोपं व्यासपीठ गाजवणारं सूत्रसंचालनाचं ए टू झेड कंप्लीट फॉर्मॅट हे सुद्धा चारोळीसहित तुम्हाला इथं दिलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूया. शिक्षक सेवानिवृत्ती समारंभ सूत्रसंचालन. निर्मिती आहे मराठी शाळा. सोपे व्यासपीठ गाजवणारे चारोळ्यांसहित सूत्रसंचालन. चला तर आपण पाहूया कार्यक्रमाची पत्रिका. ईशस्तवन, स्वागत गीत, अध्यक्ष निवड, अध्यक्ष निवडीस अनुमोदन, दीपप्रज्वलन, प्रास्ताविक भाषण, मान्यवर परिचय, निवृत्त शिक्षक आणि शिक्षिकेचा परिचय, सन्मान समारंभ, भावनांचा कल्लोळ म्हणजेच मनोगत आणि आठवणी, विशेष कला सादरीकरण, निवृत्त शिक्षकांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम, निवृत्त शिक्षकांची मनोगत, अध्यक्षीय भाषण, आभार. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला हवे असलेले बदल तुमच्या सोयीनुसार नक्कीच करू शकता. कारण एखादा कार्यक्रम कसा यशस्वी होणार आहे हे त्या सूत्रसंचालकाच्या वक्तृत्व कौशल्यावर अर्थातच त्याच्या प्लॅनिंगवर अवलंबून असतं. या ठिकाणी या सूत्रसंचालनाच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अचानक येणाऱ्या काही घडामोडीबद्दल सुद्धा अँकरिंग कसं करायचं याचंही फॉर्मॅट दिलेलं आहे. चला तर पाहूया सूत्रसंचालनाचं फॉर्मॅट. मंगलमय सुरुवात आणि आदरणीय गुरुजनांचे स्वागत. शांत आणि प्रसन्न वातावरण निर्माण करत सूत्रसंचालक व्यासपीठावर येतात. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागत. नमस्कार. आजचे हे सभागृह एका पवित्र भावनेने, कृतज्ञतेने आणि आदराने भरलेले आहे. आजचा दिवस हा केवळ एक निरोपाचा क्षण नाही, तर तो ज्ञानदात्यांच्या अथक कार्याला आदरांजली वाहण्याचा आणि त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देण्याचा एक अविस्मरणीय सोहळा आहे. अज्ञानाच्या तिमिरातून ज्ञानाच्या प्रखर प्रकाशाकडे नेणारे, साध्या मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याला सुंदर मूर्तीत रूपांतरित करणारे, ज्ञानाचे अमृत पाजून पिढ्यानपिढ्या घडवणारे असे असतात आमचे आदरणीय गुरुजन. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च मानले जाते. कारण गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकाप्रमाणेच गुरु हे साक्षात परब्रह्म स्वरूप असतात, जे आपल्या शिष्यांचे जीवन घडवतात. आज आपण अशाच एका किंवा अशाच काही, जर एकापेक्षा जास्त शिक्षक निवृत्त होत असतील तर महान ज्ञानसूर्याला, आपल्या लाडक्या गुरुजींना किंवा शिक्षिका असतील तर ताईंना आदरणीय या ठिकाणी शिक्षकांचे नाव घाला यांना निरोप देण्यासाठी आपण इथे जमलो आहोत, ज्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक कळ्या या शाळेच्या ज्ञानरूपी बागेत फुलवलेल्या आहेत. टाळ्यांचा कडकडाट आणि काही क्षणासाठी शांतता. या मंगलमय सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे प्रेरणास्थान, शाळेचे मुख्याध्यापक, शालेय समितीचे आदरणीय सदस्य, ज्येष्ठ शिक्षक वृंद, आज निवृत्त होत असलेले आपले आदरणीय गुरुजी किंवा ताई, माझे सर्व सहकारी शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी तुमचं नाव घाला, पद घाला या नाताने आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते किंवा करतो. प्रेक्षकांकडून जोरदार टाळ्यांची अपेक्षा ठेवा किंवा तुम्ही 1-2 सेकंद पॉज घ्या. यानंतर ईशस्तवन आणि स्वागत गीत याप्रमाणे करू शकता. पहिल्यांदा ईशस्तवन. आराधना मनोभावे तुझ ईश्वरा, आराधना मनोभावे तुझ ईश्वरा, आज या मंगल समयी करतो आहे. जगत कल्याणाची कामना, तुझ पुढे गुणगान, आज तुझेच गातो आहे, तुझेच गातो आहे. यानंतर ईश्वरीय स्मरणाने कार्यक्रमाची सुंदर सुरुवात करण्यासाठी म्हणजेच ईशस्तवनासाठी मी आमच्या शाळेच्या विद्यार्थिनींना व्यासपीठावर बोलाविते. धन्यवाद. यानंतर स्वागत गीत. यानंतर उपस्थित सर्वांचे आपल्या मधुर कंठातून शब्दसुमनाने स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा आमच्या शाळेच्या विद्यार्थिनींना आमंत्रित करतो. धन्यवाद. यानंतर अध्यक्ष निवड आणि अनुमोदन याप्रमाणे असेल. मित्रांनो, कोणतेही योजलेले कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज असते आणि आजच्या या कार्यक्रमाचे खंबीर नेतृत्व, अध्यक्षीय स्थान श्री सौ यांनी स्वीकारावे अशी विनंती. सहकारी शिक्षक शिक्षिकेने विनंतीस अनुमोदन द्यावे. अनुमोदन याप्रमाणे असेल.
या कार्यक्रमाचे खंबीर नेतृत्व एक प्रभावशाली व्यक्तिमत्व श्री सौ यांच्या अध्यक्ष निवडीस सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालकांच्या वतीने मी अनुमोदन देत आहे किंवा देतो. धन्यवाद. यानंतर मित्रांनो, दीपप्रज्वलनाचं सूत्रसंचालन याप्रमाणे करू शकता. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही प्रकाशाच्या साक्षीने होते. ज्ञानरूपी अंधार दूर सारून जीवनात प्रकाश आणणाऱ्या आमच्या गुरुजनांच्या सन्मानार्थ मी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना नम्र विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करून आजच्या या पवित्र सोहळ्याची सुरुवात करावी. तेजोमय हे ज्ञान, तेजापरी गुरूंचा वाटा, उजळे जीवन विद्यार्थ्यांचे, दावी यशाची वाट. मान्यवर दीपप्रज्वलनासाठी पुढे येतात. शांत आणि भावपूर्ण संगीत सुरू ठेवा. बॅकग्राऊंड म्युझिक तुमच्या सूत्रसंचालनाला एक उत्तम दिशा मिळवून देईल. दीपप्रज्वलन होईपर्यंत एक भावपूर्ण संगीत सुरू ठेवा. दीपप्रज्वलन झाल्यानंतर धन्यवाद मान्यवर. यानंतर प्रास्ताविक भाषण याप्रमाणे असेल. या तेजाने आमच्या गुरुजींच्या, ताईंच्या म्हणजे जे व्यक्ती निवृत्त होत आहेत त्यांचे नाव इथे घाला. त्यांच्या तेजोमय कार्याची आम्हाला आठवण करून दिली. आता या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आमच्या शाळेचे आधारस्तंभ, आमचे मुख्याध्यापक आदरणीय यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे आणि आजच्या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करावा. मुख्याध्यापकांचे भाषण. धन्यवाद म्हणजे भाषणानंतर धन्यवाद मुख्याध्यापक महोदय. आपल्या बोलून गुरुजींना ताईंच्या कार्याची खरी ओळख पटली. काही व्यक्तिमत्वे अशी असतात जी केवळ पुस्तक ज्ञान नव्हे तर आपल्या कृतीने आणि अस्तित्वाने हे शिकवतात. मित्रांनो, यानंतर मान्यवरांचं स्वागत आणि परिचय. आतापर्यंतचं सूत्रसंचालनाचं फॉर्मॅट 4 वेळा आवडत असेल प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी एक नोट दिलेला आहे. एखादं पुस्तक किंवा झाडाचं रोप अशा वस्तू देऊन तुम्ही मान्यवराचं स्वागत करू शकता. याची तयारी आधीच करून ठेवावी. मान्यवरांच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा. धन्य धन्य हो मी करीतो हा स्वागताचा सोहळा. मी आमच्या शाळेतील सहशिक्षक, शिक्षिका श्री सौ यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करावं. जर तुम्हीच स्वागत करत असाल तर स्वागत भाषणाचं स्वरूप याप्रमाणे असेल. पाहुण्यांच्या आगमनाला हर्षदाहला मनमंदिरात. पाहुण्यांच्या आगमनाने हर्षदाहला मनमंदिरात करीतो प्रेम व्हावे आपले स्वागत या विद्या मंदिरात. आजच्या कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय स्थान स्वीकारलेल्या श्री सौ यांचे पुस्तक, पुष्प किंवा झाडाचे रोप देऊन स्वागत करावे. मित्रांनो, तुमच्या अरेंजमेंटनुसार तुम्ही या ठिकाणी पुस्तक किंवा पुष्प किंवा झाडाचे रोप असे वेगवेगळे शब्द वापरू शकता, अशी मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सौ यांना विनंती करतो. मित्रांनो, जेव्हाही तुम्ही स्वागत करून घेत असाल, कुणी कुणाचं स्वागत करावं हे सुद्धा एक उत्तम सूत्रसंचालकाने अनाउन्स करायचं असतं. यानंतर याचप्रमाणे इतर मान्यवरांचं तुम्ही स्वागत या ठिकाणी लिहून घेऊ शकता. स्वागत स्वीकारलेल्या मान्यवरांचं आणि स्वागत केलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांचे धन्यवाद. यानंतर मान्यवर परिचय किंवा निवृत्त शिक्षकाचा परिचय करत असाल तर याप्रमाणे असेल. नमस्कार, खूप खूप स्वागत. कार्यक्रमाचे नाव आणि स्थळ या ठिकाणी मेन्शन करा. आजच्या या मंचावर आज आपण एका अशा व्यक्तीचे परिचय करणार आहोत ज्यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अधिक प्रेरणादायी बनेल. माणूस मोठा असतो तो त्याच्या कर्माने, वयाने नाही. ज्यांच्या कर्तृत्वाची साक्ष त्यांच्या कार्यावरून मिळते. चांगल्या कामाला सुरुवात करण्यासाठी कोणताही मुहूर्त चांगलाच असतो. चांगले काम सुरू करण्यासाठी कोणतीही वेळही चांगली असते. ज्यांनी महत्त्वपूर्ण सकारात्मक बदल घडवले आहेत त्यांच्या कार्याची महती आणि दूरदृष्टी खरंच शब्दातीत आहे. जसं म्हणतात ना, शिकणे म्हणजे नम्रता आणि नम्रता म्हणजेच शिकणं. याच विचारांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले आजचे सन्माननीय अतिथी. पाहुण्यांचे नाव घ्या किंवा निवृत्त शिक्षक जे निवृत्त होणार आहेत त्यांचे नाव घ्या. त्यांच्याबद्दल एक लहान पण प्रभावी वर्णन, जसे की ज्यांना आपण त्यांना एखादा निकनेम असेल तर ते घालून म्हणून ओळखतो, किंवा ज्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे त्यांच्या कार्याचा उल्लेख करा. त्यामुळे आज जे आपल्यासाठी एक आदर्श आहेत अशा व्यक्तीचा परिचय आमच्या शाळेचे सहशिक्षक श्री सौ हे करून देतील. यानंतर सन्मान समारंभाचं सूत्रसंचालन याप्रमाणे असेल. सूर्य मावळतो पण त्याच्या तेजाची आठवण कायम राहते. तसेच टिंबाटिंबा गुरुजींचे, ताईंचे ज्ञानरूपी तेज आमच्या जीवनात कायम उज्ज्वल राहील. या ठिकाणी निवृत्त होणाऱ्या शिक्षक किंवा शिक्षिकेचे नाव घालून
ही चारोळी तुम्ही पूर्ण करून वापरू शकता. आता वेळ झाली आहे त्या महान व्यक्तिमत्वाला सन्मानित करण्याची, ज्यांनी आपले जीवन शिक्षणासाठी वेचले. आजचा हा दिवस जरी निरोपाचा असला तरी त्यांच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीचा दिवस आहे. आम्ही प्रार्थना करतो की त्यांचे पुढील आयुष्य निरोगी, आनंदी आणि समाधानी असो. मी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक महोदयांना, शालेय समिती सदस्यांना, उपस्थित इतर मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय शिक्षकाचे किंवा गुरुजीताई यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. मित्रांनो, हा सत्कार समारंभ सुरू असताना वेगवेगळ्या गटाकडून, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांकडून, माजी विद्यार्थ्याकडून असे सत्कार होत असतात, मंडळाकडून वगैरे. तर त्यावेळेला त्या ठिकाणी सत्कार समारंभ सध्या कुणाकडून चालू आहे हे अनाउन्समेंट करणं सुद्धा तितकेच गरजेचं आहे. त्याचवेळी सत्कार समारंभ सुरू असताना सूत्रसंचालक प्रत्येक वस्तू देताना तिचे महत्त्व थोडक्यात सांगू शकतो. उदाहरणार्थ, ही शाल म्हणजे गुरुजींनी किंवा ताईंनी आम्हाला दिलेल्या उभेचे प्रतीक आहे. हे स्मृतिचिन्ह म्हणजे त्यांच्या अविस्मरणीय योगदानाला वाहिलेली कृतज्ञता आहे. याप्रमाणे तुम्ही स्वतःचं एखादं फॉर्मॅट बनवूच शकता. या सत्काराने आम्ही गुरुजींच्या, ताईंच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, पण ही एक छोटीशी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच आमच्यासाठी सर्वात मोठे पारितोषिक आहे. शांत आणि भावनापूर्ण संगीत सुरूच ठेवा. त्यानंतर भावनांचा कल्लोळ म्हणजे मनोगत आणि आठवणींचे क्षण. त्याचं सूत्रसंचालन याप्रमाणे असेल. शब्दांपलीकडचे शिक्षण आचरणातून देणारे गुरुजी तुम्हीच खरे जीवनशिल्प घडवणारे. विद्या विनयेन शोभते हे गुरुजींनी, ताईंनी केवळ शिकवले नाही तर ते जगून दाखवले. आज त्यांच्या विचारांचा आणि आठवणीचा सुगंध या वातावरणात दरवळेल. आता मी प्रथमतः शिक्षकांचे नाव घ्या यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांना, वक्ता सहकार्याचे नाव, पद, उदाहरणार्थ वरिष्ठ, विभाग प्रमुख याप्रमाणे घ्या, यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. यानंतर मनोगतानंतर सूत्रसंचालिका किंवा सूत्रसंचालक, धन्यवाद सर मॅडम, गुरुजींच्या, ताईंच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू आमच्या समोर उभा केला त्याबद्दल. येथे परिस्थितीनुसार बदल करून घ्या. जर पुढील वक्ता तयार नसेल किंवा पुढे कोण आपले मनोगत व्यक्त करणार आहे याची तयारी नसेल तर एक तात्पुरता वेळ घालवण्यासाठी या ठिकाणी एक ऑप्शन आहे. पुढील वक्ता तयार होत आहे तोवर मी तुम्हाला आमच्या गुरुजींच्या किंवा ताईंच्या काही अविस्मरणीय प्रसंगाची आठवण करून देऊ इच्छितो. त्यांच्याबद्दल तुम्हाला माहीत असलेल्या काही खास गमतीदार किस्से या ठिकाणी तुम्ही सांगू शकता किंवा त्यांच्याबद्दल श्रोतांना प्रश्न विचारून थोडासा संवाद साधून या ठिकाणी थोडा वेळ तुम्ही घालवू शकता. इथेच सूत्रसंचालकाची हुशारी सुद्धा दिसून येते. आता जर पुढील वक्ता तयार असेल तर, ज्ञानवृक्षाची ही फळे गुरुचरणी लीन झाली, स्मृतिगंध दरवळेल, आता आठवणींची मैफिल सजली. आता या गुरुजींच्या, ताईंच्या लाडक्या आणि गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी काही आठवणी सांगायच्या आहेत. अशी मी विनंती करतो की एखाद्या विद्यार्थ्याचं नाव घ्या, वर्ग घ्या आणि यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. या ठिकाणी विद्यार्थ्यांची यादी तुम्ही पूर्वीच तयार करून घ्या. खरोखरच या विद्यार्थ्यांच्या बोलून, या विद्यार्थ्यांच्या शब्दातून गुरुजींच्या, ताईंच्या कार्याची व्याप्ती आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची स्पष्ट होते. त्यांच्या निस्वार्थ सेवेला आणि निस्सीम प्रेमाला शतशः प्रणाम. जर वेळ असेल आणि गरज वाटल्यास शाळेच्या व्यवस्थापनातील कोणाला किंवा एखाद्या माजी विद्यार्थ्याला बोलायची संधी देऊ शकता. तर त्याचं सूत्रसंचालन याप्रमाणे असेल. आज गुरुजींना, ताईंना निरोप देण्यासाठी दुरून आलेले त्यांचेच एक लाडके विद्यार्थी, माजी विद्यार्थी, आज एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे या ठिकाणी माजी विद्यार्थ्याचं नाव, सध्याचे पद घाला. यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले भावना व्यक्त कराव्यात. शक्य असेल तर ते कोणत्या बॅचचे आहेत हे सुद्धा तुम्ही अनाउन्स करू शकता. याचप्रमाणे इतर माजी विद्यार्थ्यांचे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर धन्यवाद. आता वेळ आली आहे कला सादरीकरणाची. प्रत्येक कार्यक्रमात हे असेलच असं नाही, पण तुमच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात जर एखादं कला सादरीकरण असेल तर त्याचं सूत्रसंचालन याप्रमाणे असेल. स्वर होतील साक्ष आज, भावना होतील बोलक्या, शिष्यांची गुरुवंदना ही हृदयातून आलेल्या. या भावोत्कट आणि स्नेहपूर्ण प्रसंगी आपल्या विद्यार्थ्यांनी
गुरुजींना, ताईंना आदरांजली वाहण्यासाठी एक विशेष कला सादरीकरण केलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले सादरीकरण करावे. विद्यार्थ्यांचे गीत असो, कविता असो किंवा नृत्य सादरीकरण तुम्ही या ठिकाणी अनाउन्स करू शकता. शेवटी उत्कृष्ट सादरीकरण तुमच्या या भावनेने गुरुजींचे, ताईंचे मन नक्कीच भरून आले असेल. यानंतर कार्यक्रमाचा प्रमुख टप्पा निवृत्त शिक्षकाचे मनोगत. त्याचे सूत्रसंचालन याप्रमाणे असेल. आता तो क्षण ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, तो म्हणजेच आपले आदरणीय शिक्षकाचे नाव गुरुजी, ताई यांचे मनोगत. त्यांच्या अनेक वर्षाच्या ज्ञानदानाच्या प्रवासाचे अनुभव, त्यांच्या भावना आणि पुढील आयुष्याबद्दलचे विचार ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. गुरुजी, ताई, कृपया आपण आपले मनोगत व्यक्त करावे. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज सकळ जनांचा मुकुट म्हणे. तुमच्या बोलूनी हे हृदय भरेल अनुभवसिद्ध ही वाणी. निवृत्त होणाऱ्या शिक्षकाचे मनोगत. त्या मनोगतानंतर गुरुजी, ताई आपल्या प्रेमळ प्रेरणादायी शब्दांनी आमच्या डोळ्यात पाणी आले, मन भरून आले. आपले हे विचार आमच्या जीवनात कायम प्रेरणा देत राहतील. आपले विचार आम्हाला नेहमीच योग्य मार्ग दाखवतील. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट होण्यासाठी 1-2 सेकंद पॉज घ्या किंवा जोरदार टाळ्या असं तुम्ही अनाउन्स केल्यानंतर प्रेक्षकाकडून तुम्हाला टाळ्या मिळतील. त्यानंतर सूत्रसंचालिका. आजचा हा दिवस आपल्या सर्वांच्या स्मरणात कायम राहील. गुरुजींना, ताईंनी दिलेले ज्ञान, त्यांचे संस्कार, त्यांचे प्रेम कधीच विसरता येणार नाही. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आभार प्रदर्शन. अंधार कितीही दाटला तरी प्रकाशाची ज्योत कधीच विझत नाही. गुरुजींनी, ताईंनी लावलेली ही ज्ञानाची ज्योत अनंत काळ तेवत राहील. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, शालेय समितीचे सदस्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक, प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाच्या पडद्यामागे काम करणारे सर्व कर्मचारी, उदाहरणार्थ ध्वनी, प्रकाश व्यवस्था, सजावट करणारे, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. गुरुजी, ताई आपल्या स्मरणात कायम राहात. आपल्या पुढील आयुष्यासाठी अनंत अनंत शुभेच्छा. आपले पुढील जीवन सुखमय, निरोगी आणि समाधानी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण आवाजात थोडासा विराम घेऊन याचबरोबर मी आजच्या कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर करते. धन्यवाद. जय हिंद. टाळ्यांचा कडकडाट आणि कार्यक्रमाची सांगता. मित्रांनो, आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. Thank you.